अनिकेत वासुदेव पाटील साहेब असतील, करण वासुदेव पाटील साहेब असतील, त्यानंतर निखिल काशीनाथ पाटील साहेब असतील, प्रसाद काशीनाथ पाटील साहेब असतील, निखिल वसंत पाटील साहेब असतील, रंजनदादा पाटील, त्यानंतर अक्षय पाटील, प्रशांत पाटील, अनिल पाटील, हितेश पाटील, नितेश पाटील, मनीष पाटील, राजेश पाटील, दशरथ पाटील, महेंद्र पाटील, दक्ष मांगेला, किशोर किणी, नीरज पाटील, हर्षद भोईर, हर्षद पाटील, करण गावड, अर्थातच कन्नाभाई, जयेश पाटील बंड्या, त्यानंतर धनंजय पाटील साहेब, अमित पाटील साहेब, हेमंत मांगेला, राजू पाटील, विजय पाटील, निहार मंगेश भोईर, शुभम मोरिया, BM बियर शॉप, विकास घरात, निशांत राजू पाटील, मिथुन पाटील, कमलेश घरात, दिलपेश घरात, चंद्रकांत पाटील, अदिती ट्रान्सपोर्ट, त्यानंतर गौतम पाटील, BG ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड, कल्पेश गणपत पाटील, किरण म्हात्रे, गोविंद गजानन पाटील, कल्पेश पाटील, विजय पाटील, मंडप डेकोरेटर्स, या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक मोलाची मदत, एक आर्थिक मदत लाभले आणि ही स्पर्धा आज आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीची स्पर्धा गुण्या गोविंदानं ही NPL अर्थातच नारंगी प्रीमियर लीग ही गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आमच्या सोबतीनं आमचे मार्गदर्शक अर्थातच क्रिकेट एक्सपर्ट समालोचक तुकाराम मांगेला सर सोबत जोडले जातात। पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय रनआउटच्या रूपानं गडीवाद पहिला मनीष विश्वकर्मा, बॅक टू द डगआउट। चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जतीन आहे, थोडंसं नक्कीच दुखापती होती परंतु कमबॅक दिलाय। आज स्वतःच्या गावासाठी स्वतःसाठी लढण्यासाठी आज आई भवानी मारंबलपडा ह्या संघासाठी आतापर्यंत 2 ट्रॉफ्या आजच्या दिवसामध्ये नक्कीच झाल्यात। तिसरी देखील लागू आहे परंतु कोणती येणार, तिसरी दुसरी की पहिली ह्यासाठी ही लढत आहे। येतोय 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 चौकाराने सुरुवात, अफलातून स्ट्रोक, उत्कृष्ट कवर ड्राइव मिस्टर सौरभ विश्वकर्मा। किसने कहा तुझे इस मैदान में अनजान बनकर आया कर, किसने कहा तुझे तू इस मैदान में मेहमान बनकर आया कर। अरे सौरभ विश्वकर्मा तू इन दर्शकों के लिए हमेशा राजा बनकर आया कर। हा राजासारखा आज खेळतोय, राजासारखा एक रुबाब दर्शवतोय। अफलातून खेळ, पहिल्या 2 चेंडूंचा खेळ सुरुवात केले 4 धावेने। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, एकीकडे जतीन आहे तर दुसरीकडे तितकाच मोठा अनुभव असणारा सौरभ विश्वकर्मा सारखा खेळाडू आहे। आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंना त्या प्रकारचा खेळ दर्शवला। धावचीची संधी होती, हर्षद होता परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते। सिद्धेश बडांबे आतापर्यंत बॅट शांत राहिले, आता
खऱ्या अर्थाने येथून प्रयत्न चांगला राहिलाय. येथून आता पराकोटीचा प्रयत्न करावा लागेल. ह्या स्पर्धेमध्ये चांगल्या खेळ प्लेयर्स संघाचं देखील राहिलंय, परंतु आता येथून ग्रँड फिनालेचं तिकीट कोणत्या संघाला येत आहे. दुसरीकडून JKCC अर्णाला जुना कुलीवाडा क्रिकेट क्लबचा संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आहेत. अंडरआर्म क्रिकेट. आज अंडरआर्म क्रिकेट बद्दल देखील तुकाराम सर नक्कीच चर्चा करावीशी वाटते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हर्षद अफलातून आज स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला जातोय. काय क्षेत्ररक्षण आहे, अगदी पहाडासारखा होता. नक्कीच त्याने वाचवलेल्या 2 ते 4 धावा कदाचित या मॅच मध्ये इम्पॅक्ट करून जातील. शेवटच्या क्षणी दाखवलेला हात आणि बरोबर त्या हाताला लागलेला चेंडू या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये अशी फिल्डिंग करताना त्यामुळे तुमच्या बॉलरचा आत्मविश्वास हा वाढला जातोय आणि तेच मागे घडलं होतं. आज सेमीफायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे मृदुला आपण एका गोष्टीवरती चर्चा करू शकतो की या सेमीफायनलच्या मॅचमध्ये रन किती पाहिजे, एक टार्गेट काय असायला हवं. कारण मागचे काही मॅच पाहिले ज्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार आलाय. तर प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार पाहिला तर ती 28-30 धावसंख्या कदाचित येऊ शकेल या मॅचमध्ये. 28-30 धावसंख्या नक्कीच असेल तर मॅचमध्ये देखील मजा येणार आहे. म्हणजे अगोदरचा सामना एक लो स्कोरिंगचा मॅच सामना थोडासा तुकाराम सर एकतर्फा राहिला होता. पब्लिक काय येत आहे, प्रेक्षक काय येत आहे, प्रेक्षकांना सामना हा चुरशीचा हवा आहे, परंतु त्या प्रकारचा रंगेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. दुसरीकडून देखील एक मोठमोठे खेळाडू आपण सातत्यानं पाहतोय. हर्षद सारखा खेळाडू असेल, विशाल पाटील सारखा खेळाडू असेल, प्रवीण पाटील बाली सारखा खेळाडू असेल, ऋतिक उपाध्याय सारखा खेळाडू असेल, मोठमोठी एक स्टारकास्ट दुसरीकडून देखील आहे, परंतु ही जोडी तोडणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर एक ब्रेक थ्रू नक्कीच आलाय, परंतु ह्या वेळेला काय सिद्धेश बडांबे असेल, सौरभ विश्वकर्मा असेल, बॅक टू बॅक 3 वेळा मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्या खेळाडूच्या खांद्यावर आपण पाहतोय तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आहे. ह्या स्पर्धेमध्ये तितकाच प्रभावित खेळ राहिलाय. सिंगल धाव घेतली जाते, अच्छे का सन्मान बुरे का अपमान. ह्या सिंगल धावेने धावेंचा ग्राफ हा बढवला जातोय. सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. निशिकांत गोलंदाजी मार्कवर आहे. आई भवानी मारंबलपाड्याचा संघ DCC नवापूर एक यंदाच्या सीझन मध्ये एक लहरामध्ये असणारा संघ, त्या संघाला पराभूत करून आता सेमीफायनलच्या दिशेने दाखल झालाय. द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्णीय भरतदादा मोरे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम. टेक्निकल टीमची आता मदत घेतली जाते. टेक्निकल टीम यावेळेला दर्शवेल आउट या नॉट आउट. नॉट आउट अर्थातच सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा नक्कीच झाल्यात, परंतु निशिकांत ज्या प्रकारचा षटक हाताळला जात आहे, प्रभावित करणारा मारा केलाय. 2 खेळाडू घनघाती फलंदाज आहेत, त्या खेळाडूंना आतापर्यंत रोखवण्यात यश मिळत आहे. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. विशाल पाटील आहे, गॅदर करतोय तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर 13 धावा या धावफलकावर येतात. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 14 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आणि जसं आपण चर्चा करतोय 14 धावा धावफलकावरती आल्या, 14 दुने 28 होतील. पण आता 28 करायच्या का त्याच्यावरून अजून जास्त करायच्या त्याचा विचार कदाचित बॅट्समन 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि तिथून मारामलपाडा टीमलाही माहिती आहे. आता मागे काही जर रेकॉर्ड तुम्ही सांगितलं तर कदाचित लक्षात येईल की या वर्षामध्ये मारामलपाडा टीम या टॉप 5 मध्ये कुठपर्यंत पोहोचले.
त्याच्यामुळे त्यांना संधी आहे ना, ही संधी आहे. तिथे समोर जे आहे टीम प्लेयर्स पण संधी मारंबलपाडाला देखील आहे. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला संधी आहे, संधी दोघांसाठी आहे. 3 संघ असे आहेत. आज आपण पाहतोय आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही NPL आणि NPL मध्ये तुकाराम सर तिन्ही संघ थोडेसे आउट ऑफ फॉर्म होते, परंतु हे 3 संघ म्हणूनच एक कॉम्पिटिशन आहे. आज वसईविरा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहायला गेलं तर तितकंच मोठं एक कॉम्पिटिशन आलंय. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट थोडासा उल्लेख करावा असा वाटतोय. 5 ते 6 वर्ष अगोदर शॉर्ट्स पॅन्ट असेल, पायात चप्पल असेल, ह्या पद्धतीनं अंडरआर्म खेळलं जायचं, परंतु आज अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्या कारणास्तव प्रत्येक स्पर्धेत एक नवनवीन विजेता संघ हा देखील आपण पाहतोय. म्हणजे या 3 पैकी कोणी मागे जिंकले पुढे जिंकले माहिती नाही, पण आता जिंकायची इच्छा आहे आणि जिंकण्याची संधी पण आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला ती निवड करायची आहे. संधी आले, जर तुम्ही निवड केली योग्य वेळेला तर जी संधी आली ना त्याच्याने बदलही घडू शकतं. धावफलक थांबलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलेवा बॉलिंग मार्कवरती. पायावर 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 आदळलाय. 1 रन ऍड होईल. स्कोर बोर्ड वरती जाऊया. स्कोर किती झाला? स्कोर किती झाला? 17 धावा धावफलकावरती. म्हणजे मृदुल असं म्हटलं वाळगोटाना नाहीये, या तिन्ही टीमला पहिल्यांदा संधी आहे की ती टायटल जिंकायचं आहे. नाही, नक्कीच या वर्षीच्या हंगामामध्ये जो संघ जिंकणार तो एक नवीन टायटल, नवीन विजेता संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 4 धावेने खोलताय, फुलताय. 21 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता दुसरीकडून देखील एक्सेलेट केलं जात आहे. गाडी टॉप गिअर मध्ये चालवली जाते. नाही, गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागणार आहे, कारण आता थोडंसं आपण मोकळ्या जागेवरती आलोय. सुरुवातीला जसं नारंगी फाटकातनं जाताना अडखळायला होतं, डळमळायला होतं, पण पुढे एकदा गाडी निघाली का थोडंसं वेग पकडते. तशी गाडी थोडीशी वेग पकडला जातोय. नक्कीच थोडासा वेळ घेतला, एक संयमी खेळी, एक टेम्परामेंट हे दाखवला आणि त्यानंतर यावेळेला काय घडलं जातंय. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. अतिघाई कधी कधी म्हटलं जातं ना संकटात नाही, ते आता संकट येईल, ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. म्हणजे अतिघाई आणि समोरच्याला 2 धावा देई असं झाले. 2 धावा दिल्या त्याने. त्याच्यामुळे हा मॅच येईल तसा जसं आपण चर्चा करतो. आणि चर्चा होण्याचं कारण काय, कारण वसईविरा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरपूर स्पर्धा होतात. मग काही चॅम्पियन होतात, काही डबल चॅम्पियन होतात, पण हे 3 संघ आहेत. स्कोर 24 23 की 24 24 नो बॉल. पुन्हा एकदा बॅट्समॅन स्ट्राईक एंडला आहेत. ओ जस्ट नेम मिसला. थोड्या फरकानं ते 4 ला लागणार होता, तो मिस झालाय. काय फिल्डिंग केलंय आपल्या टीमसाठी. महत्वाच्या धावा वाचवल्या. जसं मागे इथे सुद्धा 2 चौकार अडले गेले होते, त्यावेळेला आपण पाडले होतं. जाऊया पुन्हा एकदा मृदुल तुमच्या दिशेने येतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद होता, ज्या ठिकाणी स्वतःला झोकून देतोय. आज आई भवानी मारंबलपाडा संघ, परंतु ह्या वेळेला काय जातोय चेंडू यावेळेला अगदी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद सौरभ विश्वकर्मा, ज्याच्या खेळाला लागता आता पूर्णविराम. सौरभ मागच्या मॅच मध्ये मोक्याच्या वेळेला साहेबाच्या अगेन्स्ट चौकार मारला होता. 1 बॉल 4 मॅच होता. 1 बॉल 4 ला त्यानं 4 मारला होता. सौरभ माघारी परतलाय, पण माघारी जात असताना जर आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी देऊन तो माघारी गेलाय. धावा बघूया धावफलकावरती, स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया आणि चेकिंग केलं जाणार आहे. 26 धावा ह्या धावफलकावर आहेत. आमचे साथी समालोचक, खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्णी, आमचे मार्गदर्शक भरतदादा मोरे असतील, तुकाराम सर असतील, आणि त्यानंतर एक अजून नवीन आवाज आपण सातत्यानं पाहतोय आज विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये, असे विपुलजी पाटील
यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धावफलक 26 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी, येणारे 3 चेंडू. किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट असेल. सिंगल धाव. अंकित झा नवीन फलंदाज आहे. सिंगल धावेने धावफलकामध्ये भर पडला जातं. कोणता संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीच्या आता जवळ जाणार? टॉप 3 मध्ये दाखल झालेले 3 संघ आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय प्लेयर्स संघ, एक जुना जाणता भला मोठा संघ, एक कागदी पत्रे तितकाच मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील राहिलाय. तर दुसरीकडे एक नव्यानं यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहायला गेला तर थोडासा आउट ऑफ होता, परंतु ह्या स्पर्धेमध्ये एक प्रभावित खेळ आई भवानी मारंबलपाड्याचा संघ. शेवट थोडासा कुठेतरी गोड असेल, टाळ्या शिट्ट्या सर्व काही हे वाजलं जाते. आज संपूर्ण आता मला वाटतं मारंबलपाड्याचं गाव आहे या ठिकाणी. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 27 धावा, 28 धावा कुठल्या जातात? येणारे 29 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर स्पर्धा, एक भव्य दिव्य असं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पहिलंच वर्ष एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि ह्या आयोजनामध्ये पियुष म्हात्रे, अनिकेत पाटील, चेतन पाटील, अक्षय पाटील, जितेश पाटील, हरीश पाटील, प्रकाश पाटील, हितेन पाटील, हितेश म्हात्रे, करण पाटील, भूपेंद्र पाटील, विवेक पाटील, प्रज्ञेश पाटील, चिराग म्हात्रे, अमय राऊत, राजू पाटील, हितेश पाटील, सुशील पाटील, विजय पाटील, कल्पेश पाटील, ह्या सर्वांचं तितकाच एक मोळाचा वाटा आणि सातत्याने ही स्पर्धा राबविण्यापाठी आपण पाहायला गेलं तर 1 ते 1.5 महिन्याचा एक टीम प्लॅनिंग राहिली होती. आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना कालचा दिवस आणि आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आता हा आपण पाहतोय सेमी फायनलचा मुकाबला, जिथे 2 संघ आहेत. एकीकडे प्लेयर्स संघ आहे, दुसरीकडे आई भवानी मारंबलपाड्याचा संघ आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू, 29 धावेंचं आव्हान हे धावफलकात आपल्याला पाहायला मिळत आहे. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण पाटील असेल आज टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण धनंजयला पाहतोय. कॅमेरामॅन जयेश पाटील असतील, कार्तिक मांगेला असेल. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस कालचा दिवस गंभीर पाटील पाहायला मिळालं, राजू पाटील असेल, त्यानंतर विजय पाटील साहेब होते, प्रकाश पाटील असेल, अक्षय पाटील असेल, पंचांची कार्यरत निभवत असताना पाहायला मिळाले. आमचे डीजे मॅन मितेश असेल 9799 यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो डीजे. आमचे साथी समालोचक कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं द क्रिकेट एक्सपर्ट अर्थातच तुकाराम मांगेला सरांना आपण ऐकलं, भरतजी मोरे सरांना आपण ऐकलं होतं, त्यानंतर धनंजय पाटील यांना देखील ऐकलं होतं, कौस्तुभजी मेहर यांना देखील आपण ऐकलं होतं, मनीष घरत एक फनी कमेंटेटर ह्यांना देखील आपण ऐकलं होतं, प्रकाश वैती सर ह्यांना देखील आपण ऐकलं होतं. आता जयघोष सर्व काही केलं जात आहे. आई भवानीचा पहिला चेंडू, सिंगल धाव, धावफलकामध्ये ऍड 2 खेळाडू आहेत. एकीकडे हर्षद आहे तर दुसरीकडे विशाल पाटील आहे. हर्षद मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू, एका घनाघाती फलंदाज सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जात आहे परंतु दिशा देण्याचं काम. सिंगल धाव, धावफलकामध्ये ऍड 29, 24 चेंडू 29 धावेंचं हे आव्हान धावफलकावर आपण पाहतो. 24-29 पाटला काय करायचं आहे पुन्हा एकदा बघूया. गॅस ऑन साईडला चेंडू चाललाय बचोपर्यंत फिल्डर करेला 1 धाव चेंडूवरती पूर्ण. प्लेयर्सला माहिती आहे कारण याच्या अगोदर अशा सामना खेळलाय त्यांनी, असा क्वालिफायर वाला मॅच खेळलाय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कसं खेळायचं आहे. आई भवानीला ते आणावं लागणार आहे कसं खेळायचं आहे ते. आणि ही संधी आहे ना, आता डीजे वाले नाही आहेत, नाही तर त्यांनी वाजवले असतं ऐसा मौका फिरका मिलेगा. हे मौका आलाय, हे मौका तुम्हाला आलाय, या मौक्यावरती चौका तुम्हाला मारायला यायला हवा. कारण 29 धावांचा पाठला काय पुन्हा एकदा सचिन होतील बॉलिंग मार्कवरती. ड्राईव्ह केलाय फील्ड करतायत.
आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग आहे ना म्हणजे प्लेयर्सची जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावानं धावफलक पुढे चाललाय. धावा बघूया, धावा झाल्या धावफलकावरती. स्कोर 6 चेंडू 6 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 23. नक्कीच 18-23 इक्वेशन आहे. एखादा चौकार गरजेचा असेल, तो चौकार कोणाच्या बॅटमधून कधी येणार ती येणारी काळवेळ दर्शवेल. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक रणनीतीचं क्रिकेट. दोन खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये वेल घेतात. शांत संयमी खेळ आपण पाहतोय दोन खेळाडूंच्या माध्यमातून. तर दुसरीकडून ह्या धावेंना रोख लगावण्यासाठी वैभव दादा नवार. पहिला चेंडू यावेळेला प्लेयर्स संघ. खेळाडूंचे हात खऱ्या अर्थानं डोक्यावर गेले होते, अर्थातच थोडासा हुकलाय. जवळ चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आला होता, परंतु सिंगल धाव लक फॅक्टर देखील म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1.2 चेंडूंचा खेळ, 8 धावा धावफलकावर आहेत. 24-29 इक्वेशन आहे. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर निहाल चव्हाण, आमचे जवळचे मित्र देखील आहेत. आज आम्हाला दर्शवतायत. कालचा दिवस आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील तितकंच एक मोलाचं कार्य राहिलंय. शुभम मोरिया असेल, त्यानंतर मॅन्युअल स्कोरर. आजच्या दिवसात आपण संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब संघाचे अनेक खेळाडू ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक वेळ देत असताना आणि ही स्पर्धा सुजलम सुफलम रित्या हे आतापर्यंत पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक पहिल्या 10 चेंडूंचा खेळ, 10 धावा धावफलकावर. यावेळेला काय पंचांचं डिसिजन. बोट हवेत आहे, गडी बाद, बडी मछली जाल में फसी. विशाल पाटीलच्या रूपानं टीम रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. टेक्निकल टीमची मदत मागितली जाते, परंतु पंचांचं बोट हवेत होता. आता संपूर्ण आता जे सेलिब्रेशन होतं, जे टाळ्या वाजत होत्या, ज्या शिट्ट्या वाजत होत्या, त्या आता पूर्णतः शांत आहे. शांततेचं वातावरण, चित्तेचं वातावरण नक्कीच आहे, कारण विशाल पाटील हाता यावेळेला टेक्निकल टीम दर्शवेल. OUT बघूया स्क्रीनवरती येणार आहे, कारण आऊट झाल्यात नाही झाल्यात, क्लोज आहे. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. डिसिजन पेंडिंग. पण जास्त वेळ पेंडिंग ठेवलं ना तर एखादा पेमेंट पण डिक्लाइन होतं, त्याकडे जास्त वेळ पेंडिंग नाही राहणार. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय स्क्रीनवरती. बघा, ज्यावेळेला चेंडू आला, गॅदर केला गेला, स्टंपला लावलाय, त्यावेळेला बॅट ड्रॅग झाले क्रीजच्या आत बाहेर वाला खेळ आहे. आत बाहेर वाला खेळ आहे. या साईडच्या ना वाटते, त्या साईडच्या ना वाटते. बघूया काय होते, पण आता स्क्रीनवरती काय दिसते तेही पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच गंभीर, आपण या स्वतः
इशारा आलाय OUT आउट. चला पहिला गडी बॅक टू द डगआउट विशाल पाटीलच्या रूपानं. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. आता जिम्मेदारी असेल, हर्षद असेल, ऋतिक उपाध्याय, दोन खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. लक्ष धावफलकावर 24-29 आहे. सिंगल धाव डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय, दिशा दिली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. म्हणजे पुढच्या 12 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. 11 केल्यात, 18 करायचे आहेत. 12-18 समीकरण आले. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहेत आणि 2 फलंदाज आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर ऋतिक ज्याच्याकडे क्षमता आहे, जो नॉनस्ट्राईक केला, आणि हर्षद एक यंगस्टर आहे तो आहे. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाजी मार्कवरती आहे. नक्कीच मोठा अनुभव आहे शिव पटेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जातोय. एखादा चौकार गरजेचा असेल तुकाराम सर. नाही, आता जसं तुम्ही शिव यांचा उल्लेख केला, त्यांना माहिती आहे आपल्याला ई साठी जायचं आहे का डब्ल्यू साठी जायचं आहे, इकॉनॉमिकल जायचं आहे का विकेटसाठी जायचं आहे, ते माहिती पाहिजे. तसं बॅट्समनला पाहिजे आहे आपल्याला सिंगलसाठी जायचं आहे का या ओव्हरमध्ये किमान 1-2 चौकार आले तर मजाच आहे, पण किमान 1 चौकार येणं गरजेचं आहे. 1 बाउंड्री पाहिजे, 1 चौकार पाहिजे. तर शिव ई साठी जाणार, याचा अर्थ इकॉनॉमिकल. चौकार म्हटलं ना, चौकाराकरता जाणार. आता चौकार ऋतिकच्या बॅटमधनं 4. नाही, मी म्हटलं ना, आता ऋतिक आहे तर टिडिंग होणार. ऋतिक आहे तर भरतजी मोरे देखील आहेत, त्यांना माहिती आहे ऋतिक काय करू शकतो. त्याच्यामुळे ऋतिक रोशन सारखं खेळ आहे. आउट. OUT आउट. ना प्लेयर संघ देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. ऋतिक उपाध्याय चांगली सुरुवात करून दिली होती. यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं होतं, परंतु असं म्हणताना अति घाई झाली होती. थोडासा सामना फिनिश करण्यासाठी थोडीशी घाई आणि एका स्वाभाविक खेळ आहे. ऋतिक उपाध्याय आपण म्हटलं तर एक घणाघाती फलंदाज म्हणून सातत्याने याकडे पाहिलं जात आहे. तोच प्रयत्न पुन्हा राहिला बॅक टू द डगआउट. नाही, म्हणून क्रिकेटमध्ये त्याच्याकरता जोश के साथ होश में होना उसी तरह है. जोश मध्ये पाहिजे पण होश पण पाहिजे. जोश के साथ होश का होना उसी तरह जैसे रण में अर्जुन के साथ कृष्ण का होना. कारण तुम्ही 1 चौकार मारला होता, थोडासा वेळ द्यायचा होता, वेळ काढून न्यायचा होता, पण थोडासा एक्स्ट्रा जोश होता. टर्न झाला 1 धाव या चेंडूवरती. पुन्हा इथून आवाज आलाय भाई, थोडंसं वरूनही अलॉंग द ग्राउंड खेळायचं आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17-17. 12 अजूनही करायचे आहेत. आता उलटे खऱ्या अर्थानं आता आपण पाहतो उलटी गिनती सुरू झाली. आता 8-12चे इक्वेशन आहे. एखादा चौकार कधी येणार. ऋतिक उपाध्याय तो चौकार आला होता, येतोय यावेळेला, येतोय डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आमचा पंच गंभीर म्हणतात आहे थम्सअप आहे, उलटा थम्सअप आहे. डिक्लेअर झोन सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर 18 धावा. प्रयत्न केला जातो. एकीकडे विश्व आहे, दुसरीकडे हर्षद आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. म्हणजे तुकाराम सर मारंबल पाड्याचा संघ आपण पाहायला गेलं तर तितकीच मोठी एक स्टारकास्ट आहे आणि संघ देखील लहरामध्ये आहे. फलंदाजी केली जाते, परंतु यावेळेला थोडीशी लालच दिली होती. बॅटची कडा होती. चेंडू यावेळेला अगदी यष्टीरक्षकाच्या हातात. शेवट थोडीशी गोड झाले. पण जसं तुम्ही उल्लेख केला मारंबला पाड्या, पण माइंडसेट काय होता.
तुमचा माइंडसेट डिफेन्सिव्ह झालाय. हा फुलटॉस बॉल होता. या फुलटॉस बॉलला तुम्हाला कडक स्ट्रोक खेळायचा होता. तुमचा माइंडसेट बघा, आपण जसा आपला मेंदू ऑर्डर देणार, आपला विचारसरणी असा ना, जैसे आप सोचोगे ना वैसा आप होगे. अगर खुद को कमजोर समझोगे तो कमजोर पाओगे. स्वतःला तर ताकदवान स्वतःला सांगायचं आहे की मला इथे जिंकायचं आहे, खेळायचं आहे, पुढे जायचं आहे, तर तुम्ही पुढे जाणार. नाहीतर मग माइंडसेट तुमचा क्लिअर नव्हता. मग शेवटच्या चेंडूला खेळायचा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्या त्या 11. 6-11चं इक्वेशन. एकीकडे हर्षदा स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. हे लक्ष घेऊन चाललंय तुकाराम सर. आता लक्ष साधायचं तर कोणाला पण लक्ष करायचं ना. म्हणजे टारगेट अगर आपको पहुंचना है टारगेट तक तो किसको तो टारगेट करना होगा. टारगेट करायचं आहे, लक्ष साधायचं तर लक्ष देऊन खेळायचं आहे, लक्षपूर्वक करायचं आहे. दुर्लक्ष झालं तर माघारी यावं लागणार. पाठीमागे मिस केलं. यष्टीरक्षकाने मिस केलंय. एक धाव महत्वाची आहे. एक धाव अशासाठी महत्वाची आहे कारण स्ट्राईक रुटेट झालाय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता उलटी गिनती. आता येणारे 5-10चं इक्वेशन आहे. विराज पाटील यांच्याकडून पारितोषिक देखील आहे. जर का मारंबलपाडा संघ विजयी झाला, अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. परंतु आता ती येणारी काळ वेळ दर्शवेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. हर्षद ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. संपूर्ण आता डगाऊट त्या क्षमतेनं आता हर्षदकडे पाहिला जातोय. हर्षद भाई नावामध्ये भाई आहे, परंतु आता ह्या सामन्यामध्ये भाई बनेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. चेंडू निर्धाव येतोय. आता 3-9चा मॅच आहे. महत्वाचा मॅच हा बॉल. हा मॅच बॉल आहे. याच्यावरती चौकार आला तर मॅच ऑन आहे. म्हणून सुरुवातीला ज्यावेळेला तुम्हाला फुलटॉस आले, ओव्हरपिच आले, त्याच्यावरती तुम्ही फटके नाही खेळले. तुम्ही वाट पाहिली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नक्कीच संधी आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सामना आपण पाहायला गेलं तर थोडासा एकतर्फा जातोय. येणारे 2 चेंडू, अतिरिक्त 1 धाव आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार. प्रवीण पाटील बाली ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. 2-9 एखादा अतिरिक्त धाव. यावेळेला आई भवानी मारंबलपाडा म्हणतो एखादी अतिरिक्त धाव येऊ. येणार का त्या अगोदर चौकार हा गरजेचा असेल, परंतु दुर्गेश गोरे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं. आज वसईविरार रनरम बॉक्स क्रिकेट ह्या खेळाडूची चर्चा केली जाते तुकाराम सर. चांगलं शेवटचा फिल्डिंग चांगली झाली आणि त्या फिल्डिंगनं हा सामना जिंकलाय. प्लेयर्स मी म्हटलं ना, प्लेयरला सवय आहे अशा मॅच खेळण्याची. आई भवानीला मारंबलपाडा टीमला अशी सवय नव्हती असा मोठा मॅच खेळण्याची. कदाचित तो अनुभव थोडासा तोकडा पडला आई भवानी मारंबलपाडा टीमचा या सामन्यामध्ये. नक्कीच आपण देखील चांगला खेळ केला. आई भवानी मारंबलपाडा पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. अंतिम फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NCC ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ग्रँड फिनालेच्या दिशेने एकीकडे JKCC अर्नाळ्याचा संघ आहे तर दुसरीकडे टीम प्लेयर्स